जावांसाठी एवढ्या भाकरी भाजल्यात की प्रो झाले मी. जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खूप सारे तुमचे कॉमेंट्स होते की अगं भाकरीची रेसिपी दाखव ना. तशी तुम्ही आधी पण दाखवलेली आहे, पण तो व्हिडिओ आता मलाच सापडत नाही. तुम्हाला लागणारं साहित्य मी सांगते. प्लीज आवाज नको करू. पहिलं असं एक भांड बाउल, ज्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं आणि गव्हाचं मिक्स ही घेऊ शकतो. सोबत तुम्हाला लागणार आहे अजून एक असं लहानसं भांड, वाटवा, अल्युमिनियमचा तवा आणि झाकण. था भाकरी काढायला अगदी अर्ध्या मिनिटातच गाडी व्हॉइस ओव्हर वर वळली. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल नवरा किती कॉपरेट करतो ते व्हिडिओ बनवताना. झालं पाणी टाकून. आता छान असं मिक्स करा. मिक्स नाही, कालवा फटाफट. ही कन्सिस्टन्सी मला लागते, तुमचं तुम्ही ठरवायचं. तवा तापलाय, कसं ठरवायचं शाळेत नाही शिकवलं? ठीक आहे, मी सांग. असं पाणी झटकायचं, शिंपडायचं, तडतड तडतड झालं की म्हणजे आपला तवा मस्त तापलेला आहे. आता हे काही मी एक्सप्लेन नाही करू शकत, म्हणून जरा डोळे उघडे ठेवून बघा. कला आहे ही, सर्वांनाच नाही जमत. माझ्यासारख्या गुणी सुनांना जमू शकतं. कळाला का? या वाटव्याचा वापर एवढंच नाही, लगेच तो ओला हात कपड्याने पुसून घ्यायचा. भाकरी पातळ कशा भाजायच्या हे सासूबाईंनी शिकवलं, पण त्या भाजताना स्वच्छतेचे कोणते नियम पाळायचे हे मात्र मम्मीने शिकवलं. चला, एक वाक्यात का होईना दोघींची तारीफ करून टाकली. हा काय तर चिमटा, पकड. लोक ती समोरून वापरतात, आपण मागून वापरू. या अशा हलक्या फुलक्या टिप्स कोणी नाही देत, मी म्हणून देते. तव्यावर पीठ टाका, बोटानी भाकरी आकारात आणा, पाणी लावा, झाकण ठेवा, झाकण उचला, कलथ्याने भाकरी काढा. साधं, सरळ आणि सोपं वाटत असेल तुम्हाला, पण जेव्हा असा चटका लागतो ना, तिथे तुई नाचायला होतं. आता एवढ्यावर पण तुमचं मन नसेल भरलं तर आपल्या युट्यूब चॅनलवर येतोय याचा मोठा व्हिडिओ बघून घ्या. आणि आता मला माझं जेवू द्या. चला, आजसाठी एवढंच. भेटू लवकरच. बाय.